अरे ही गाडी तर विकेला राजस्थानी वाटते. म्हटलं बघू तरी बरं त्यात कोणी आहे का नाही. या अचानक भयानक पावसामुळे खूप शेतकऱ्यांची नुकसान झाली ना, सोपं नाही भाऊ. तर सुरुवात इथून झाली. जी मजा पाऊस पडल्यावर तो थांबल्यानंतर फिरायची जी मजा आहे ना, मजा ते शहरातल्या पोरांना कधीच करणार नाही. हे सुख आहे ना सुख फक्त गावातले पोरं अनुभवू शकतात. झाड झुडं डायरेक्ट हिरवे गारून जाते. ते वातावरण बघितल्यावर जी मनाला फिलिंग होती ना, खरंच मनाला लय म्हणजे लय भारी वाटतं. ते नाही का पोटामध्ये गुदगुले होते. हा ना आपल्या पोरांसाठी आनंदाचा क्षण असल, पण शेतकऱ्यांसाठी हा दुःखाचा क्षण असतो ना. त्यांनी त्या शेतामध्ये कष्ट करून एवढं साम्राज्य निर्माण केलेलं असतं. त्यांना ना ते एका क्षणात नष्ट झालेले दिसतं. भूषण पिकेचं ना फक्त एवढंच म्हणणं आहे, सरकारने त्यांची ना भरपाई करून दिली पाहिजे. या उद्दिष्टाने की त्यांच्यामुळे पूर्ण भारत उपाशी पोटी झोपत नाही. मग त्यानंतर ना आम्ही पुढच्या दिशेला निघालो. अरे खरंच भाऊ, या पावसामुळे खूप शेतकऱ्यांची नुकसान झाली रे. इकडं तर भूषण पिकीने बघितलंच नव्हतं, पूर्ण ऊस खाली पडला येणार रे. खरंच वाईट वाटतं भाऊ. शेतकऱ्यांचं जीवन एवढं सोपं वाटतं तेवढं नाहीये. खूप खूप म्हणजे खूप अवघड आहे.